नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्रातील तिसरं प्रकरण राजकीय पक्ष अभ्यासणार आहोत. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. या पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत किंवा परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या, आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनच आहे, परंतु त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. राजकीय पक्षांचा मूळ हेतू निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असंही म्हटलं जातं. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात, त्यालाच पक्ष कार्यक्रम असं म्हणतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. याचबरोबर राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जातं. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करायला सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचं शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत चांगल्या पद्धतीने स्थिरावलेली आहे. आता आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि त्यांची ध्येय धोरणं याबाबत माहिती करून घेणार आहोत. यामधील पहिला पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकाराला आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. दुसरा पक्ष आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा जुना पक्ष मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. तिसरा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचं हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला आणि त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा याचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. यानंतरचा जो पक्ष आहे तो म्हणजे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा या बहुजन शब्दात समावेश होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. पुढचा पक्ष आहे तो तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचं संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे. आता आपण लोकसभा निवडणूक 2009 व 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा पाहू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 2009 मध्ये 206 तर 2014 मध्ये 44 जागा मिळवल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 2009 मध्ये 4, 2014 मध्ये 1, भारतीय जनता पक्षाने 2009 मध्ये 116, 2014 मध्ये 282, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 2009 मध्ये 16, 14 मध्ये 9, बहुजन समाज पक्ष 2009 मध्ये 21 जागा मिळाल्या, 14 मध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2009 मध्ये 9 जागा मिळवल्या तर 2014 मध्ये 6 जागा मिळवल्या. वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातूनच अर्थात आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती मिळते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का आहेत? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात, असे का? तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातील काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण इथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते.
प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविधता असते. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता आम्हाला बघायला मिळते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते आणि यातूनच प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामुग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या देशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा, असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्वाचे बदल झाल्याचे दिसते. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणं या संदर्भात देता येतील. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना, तेलुगू देसम. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांचा विकासाचा एक वेगळा कल दिसतो. या प्रदेशामधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्ततेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचं शासन हा त्यांचा एक परिणाम आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षांची माहिती घेणं इथं शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांमधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. यातला पहिला पक्ष आहे शिवसेना. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 1966 मध्ये स्थापना. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचं संवर्धन, परप्रांतीयांना विरोध. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला. आज हा पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करून सत्तेमध्ये आहे. दुसरा पक्ष आहे तो म्हणजे शिरोमणी अकाली दल. पंजाबमधील सर्वात महत्वाचा प्रादेशिक पक्ष 1920 मध्ये स्थापना. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य आणि विशेष म्हणजे पंजाबमध्ये हा पक्ष अनेक वर्ष सत्तेवर आहे. तिसरा पक्ष आहे
तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष 1932 साली स्थापना. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा, स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील. हा चौथा पक्ष आहे तो म्हणजे आसाम गण परिषद. सरकार बरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार, 1985 मध्ये स्थापना, निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न. गेली अनेक वर्ष हा पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखला जातो. पुढचा पक्ष आहे द्रविड मुन्नेत्र कळगम. 1920 मधील जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळगम या राजकीय पक्षात झालं. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळगम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळगम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न, केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग, सर्व स्तरातील मतदारांचा पक्षाला पाठिंबा, सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने या पक्षाने अनेक उपाययोजना राबवलेल्या आहेत. भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचं एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरी या खालील तक्त्यात दिलेली आहे. यामध्ये 2009 आणि 2014 या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागा याचा आढावा घेतलेला आहे. शिवसेना 2009 मध्ये 44, 14 मध्ये 63, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2009 मध्ये 13, 14 मध्ये 1, शेतकरी कामगार पक्ष 2009 मध्ये 4, 14 मध्ये 3, भारिप बहुजन महासंघ 2009 मध्ये 1, 14 मध्ये 1, भारतीय रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही, समाजवादी पक्ष 2009 मध्ये 4, 14 मध्ये 1, बहुजन विकास आघाडी 2009 मध्ये 2, 14 मध्ये 3, राष्ट्रीय समाज पक्ष 2009 मध्ये 1, 14 मध्ये 1, ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल्ला मुसलमीन 2009 मध्ये एकही नाही, 14 मध्ये 2, जनसुराज्य शक्ती 2009 मध्ये 2, 14 मध्ये नाही, लोकसंग्राम 2009 मध्ये 1, 14 मध्ये नाही आणि स्वाभिमानी पक्ष 2009 मध्ये 1, 2014 मध्ये नाही. या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठात राजकीय चळवळींचं आपल्या जीवनातील महत्त्व आपण समजून घेणार आहोत.